नमस्कार. आपण द्राक्ष बागेत याच्यात आहो, शरद सीडलेसच्या बागेत. तर पाहतो की यावेळीस आपल्याला काही समस्या दिसतात आणि त्या समस्या म्हणजे की चांगला घड सुरू होत आहे, याच्यावरती पूर्ण थ्रिप्सनं खाल्लेला आहे. मणी बघतो आपण, मणी किती जाड झाले, देठ जाड झाले, याच्यावरती खरचटल्यासारखा आहे. हा घड कितीही चांगला होईल तरी पुढील काळात हा घड चांगला होऊनसुद्धा याला कोणी विचारणार नाही. आणि जास्त इन्फेस्टेशन झाल्यानंतर आपण काही पाहतो की याच घडामध्ये क्रॅकिंगची समस्यासुद्धा दिसते. अशा प्रकारचे घडं कुठल्याही कामाचे नसेल. हे जे इन्फेस्टेशन आहे ते आपल्या प्री ब्लूम अवस्था ते फुलोरा अवस्थेमधलं आहे. आणि खाली आपण या प्लॉट बघतो, या प्लॉटमध्ये मिरचीचं झाडं लावले आहेत. या मिरचीवरती इतकं सगळं इन्फेस्टेशन आहे आणि याचाच हे त्यावेळीसुद्धा तेव्हाच असेल, तर ते आता अजूनपर्यंत कॅरीवर चाललं आहे. आपण आता या ट्रॅप लावलं, पण इन्सेक्ट ट्रॅप लावले असेल आता वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा आपण वेगळीच लावले. पण हेच जर समजा आपण वेळीच केलं असतं, प्री ब्लूम अवस्था ते फुलोरा अवस्था, या अवस्थेत आपण त्याला आवश्यक त्या कीटकनाशकांची फवारणी, सगळ्यांना माहीत आहे कोणतेही कीटकनाशक लागतात, त्याची फवारणी आपण वेळीच जर केली असती तर आज ही परिस्थिती आपल्या बागेत अशी आलेली नसती. म्हणून मित्रांनो, एकच सांगू चाहतो की प्री ब्लूम अवस्था ते फुलोरा अवस्थेत जे व्यवस्थापन करायचं थ्रिप्स करतात ते व्यवस्थापन करून इन्सेक्ट फ्री बंच ठेवणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद.